नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वराज्य रक्षक न्यूज मध्ये मनपूर्वक स्वागत। प्रारूप विकास आराखडा या ठिकाणी जाहीर झाला आणि जाहीर झाल्यानंतर थेरगाव परिसरातील हजारो लोकांना बेघर होण्याची शक्यता निर्माण झाली। खऱ्या अर्थानं थेरगावातील या दोन रस्त्यांचा प्रश्न आणि नागरिकांची काळजी असणाऱ्या येथील नगरसेविका यांना विचारणार आहोत की ताई, नक्की हा रस्त्यांचा प्रश्न काय आहे? ताई नमस्कार। नमस्कार। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गोरगरीब नागरिक इथं स्थानिक झालेले आहेत। त्यांनी छोटा मोठा व्यवसाय करून कसं त्यांनी आपल्या स्वप्नातलं घर उभं केलं आहे आणि आज त्यांच्याच घरावरती हा रस्ता जातो। त्यांच्याच काय, मी सुद्धा इथंच राहते, माझ्याही घरावरून रस्ता जातोय। आपल्याला सर्व नागरिकांना माहीत आहे की घर बांधण्यासाठी किती कष्ट घ्यावा लागतात। दागिने विकून, बँक लोन काढून कसं घर तयार होतं आणि आज त्यांच्यावरतीच कुठंतरी प्रशासन अन्याय करतंय। आम्ही गप्प बसणार नाही। आम्ही आमदारांना सुद्धा ही गोष्ट सांगितलेली आहे। आमदार भाऊंनी सुद्धा नागरिकांसोबत आमच्यासोबत मीटिंग घेतलेली आहे। तर आमदार भाऊंनी, शंकर भाऊ म्हणाले की एकाच्याही घरालाच काय तर विट्याला सुद्धा धक्का लागून देणार नाही। त्यांनी, शंकर भाऊंनी आपले देवा भाऊ मुख्यमंत्री त्यांना सुद्धा हे सांगितलेलं की असं DP रोडचं आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये चाललेलं आहे। तर देवा भाऊंनी सुद्धा सांगितलंय की एकाही लाडक्या बहिणीवर अन्याय होऊन देणार नाही, त्यांच्या एकाच्याही घरावरती घर पडणार नाही, असं देवा भाऊंनी सुद्धा शाश्वती दिलेली आहे आम्हाला। खरं तर ताई, असं विरोधकांना म्हटलं जातं की या सगळ्या प्रकरणांमध्ये सत्ताधाऱ्यांचा सहभाग आहे, मग काय म्हणाल? आता विरोधक म्हटल्यानंतर विरोधक त्यांचं बोलायचं काम करणार। पावसाळा आल्या की बेडकन छत्र्या कशा उगवायचं काम करतात, तसं विरोधकांचं काम चालू आहे। आता 4 महिन्यावरती निवडणुका लागणार आहेत आणि मग आता लोकांपर्यंत पोहोचायचं तरी कसं, तर कसं आपलं लोकांवरती काहीतरी कारण सांगून त्यांना भावनिक करायचं काम विरोधकांचं चाललेलं आहे। पण नागरिक सुशिक्षित आहेत, नागरिक सुज्ञ आहे, काय सत्य आहे आणि कोण रस्ता कॅन्सल करू शकतं हे नागरिकांना चांगलं माहीत आहे। आता हे जे रस्ते टाकले, हे इथे शेकडो घरं आहेत, मग आयुक्तांनी तिथे ऑफिसमध्ये बनवून हा आराखडा बनवला आहे का? आयुक्तांनी त्यांच्या AC ऑफिसमध्ये बसून हा आराखडा तयार केलेला आहे। त्या आराखड्यावर आयुक्तांची सही सुद्धा आहे। मी तुम्हाला इथं बसून सांगणार नाहीये, चला तुम्हाला बाहेर दाखवते मी की रस्ता कुठून आयुक्तांनी टाकलाय आणि हे आयुक्तांना म्हणजे योग्य आहे का, हे रस्ता टाकणं हे योग्य आहे का? आयुक्तांनी, हे लोकसंख्या हजारांनी इथं नागरिक राहतात। रस्ता जातो कसा नेमका? रस्ता ह्या साईडनी सरळ जाते पुढे, हा असा रस्ता जातो। हो। खरं तर मलाही आश्चर्य वाटतंय ताई की आयुक्तांनी हे सगळं करताना आयुक्तांना काय मोतीबिंदू झाला होता का? त्यांनाही ते हजारो शेकडो घरं आहेत, हे दिसलं नाही का? मग हे तुम्ही होऊ देणार का? नाही, आम्ही हे होऊन देणार नाही। एकाही नागरिकांच्या घरावरती अन्याय होऊन देणार नाही। आमच्यासोबत आमचे देवा भाऊ आहेत, आमचे आमदार शंकर भाऊ आहेत। मी तुम्हाला खात्री देते, आम्हाला आमच्या आमदारांवरती, मुख्यमंत्र्यावरती विश्वास आहे की आम्ही एकाच्याही घरालाच काय, विटाला सुद्धा आम्ही धक्का लागून देणार नाही आणि हा रस्ता आम्ही होऊन देणार नाही। 100% हा रस्ता होणार नाही। धन्यवाद।